सगळा पाटला विषय जरा मनामध्ये प्रश्न होता. तर खरंच खात असेल काय भाकरी ती? म्हणजे तुमचं मत काय आहे ह्याच्याविषयी? त्याची आप उठवली हा, आपल्या समोर तर खाऊन दाखवणार मी तर बसायचं बघतो पुढं आपल्या. सुका पाटील ना असं पाठीभर हागत होता म्हणे आणि ते कसं खाली पाठीभर नव्हता आगत, बांध भरून आगायच तो, पाठीभर नव्हता आगत. म्हणजे असं शेजाऱ्याच्या बांधा आणि एक वापा शेंगा खायचा. मुताचा एक वापा शेंगा काय शेंगा शेंगा. शेंगा. ते सध्या ट्रेंड चालू आहे रील आपलं या रुक्स कधी तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या आज नवीन पॉडकास्ट व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्या युट्यूबर रील स्टार सगळ्यांची फाडून टाकणार, कारण आपल्या आज सोबत आहेत प्रोसॅम. हा व्हिडिओ शेवट बघून जावा, आणि हा व्हिडिओ फक्त कॉमेडी पर्पज साठी बनलेला आहे, तरी कोणी मनावर घेऊ नका. चलिए शुरू करते आज का हमारा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्यासोबत आलेले आहेत आदर्श जाधव, ते की खूप लांबून आलेले आहेत. तर त्यांचा प्रवास थोडासा आपण जाणून घेऊया. रेल्वेमध्ये काय कोण त्यांना भेटलं का, म्हणजे त्यांना थोडं विचारून घेऊया, कारण थोडी इंटरेस्टिंग कहाणी होणार आहे. आणि आपण तुम्हाला सांगतो, सगळ्या युट्यूबर वाल्याला एकदम असं ट्रोल म्हणजे काय सांगू ना तुम्ही, खतरनाक ट्रोल करणार आहे. आणि हा व्हिडिओ ना कॉमेडी पर्पज, जसं की आदर्श जाधव म्हणले कॉमेडी पर्पज साठी हा व्हिडिओ म्हणला, कॉमेडीचा व्हिडिओ मध्ये हा. फक्त एवढंच की भावांनो, जे रील स्टार आहेत ना, तुम्ही काय एवढं मनाला लावून घेऊ नका बरं का, तुम्हाला सांगतो. पहिलीच वॉर्निंग आपल्या व्हिडिओमध्ये. तर चालू करूया आपण आपल्या जर्नीपासून. तर आदर्श जाधव, तर मी तुम्हाला आदर्श जाधव म्हणतो कारण जरा तुम्ही प्रोफेशनल दिसताय, जरा असं म्हणजे बॉडी बिडी खतरनाक आहे तुमची, म्हणजे जरा भरतीची तयारी करताय वाटतं. काय म्हणत आहे तुम्हाला? अहो 7 वर्ष झाली सर तुमले भरतीसाठी, पण भरतीच व्हाय नाही, निश्चित तब्येतवरून बसलोय. बापरे, आपलं 1600 किती पडते सर? 1600 आउट ऑफ, डायरेक्ट आउट ऑफ. तिच्या गोळा गोळा आउट ऑफ आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, पोलीस भरती करणारी कोण ऑडियन्स असेल ना, तर जरा थोडा आदर्श दादाकडून जरा तुम्ही हे घ्या, म्हणजे नॉलेज घ्या थोडं ग्राउंड विषयी. तर मला पहिली गोष्ट सांगा, तुम्ही येताना म्हणजे कसा आला, तुमचा प्रवास सांगा, तुमच्या प्रवासाबद्दल. येताना आलो रेल्वेनी तिकीट केलं तर बाबा आलो बघ, ते सुका पाटील रील्स यायला लागले त्यात. सुका पाटील सुका पाटील 35 भाकरी खात होता. ह्याच्यावर मी 40 भाकरी खात होता. अतिजल. बरं, ह्याच्यावर माझं करा व्हायरल म्हणा इंस्टावर. बरोबर आहे की, बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. पण मला एक सुका पाटला विषय जरा मनामध्ये प्रश्न होता. तर सुका पाटलाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? कोण आहे ती? सुका पाटील येडा. बापरे, मला आज कळलं आजच्या पॉडकास्ट मध्ये तुमच्या तोंडून. हा, निव्वळ भिकार चोट. बर. आणि त्याचा कसा विषय माहिती का? हा, सांगा सगळ्याच वाटते असल्या एअरफॅन बद्दल बोलायचं म्हणलं की. हा, म्हणजे ते काहीतरी चॅम्पियन, म्हणजे जर गुगलवर टाकलं ना, तर ते कुस्तीगीर होते म्हणून मस्तपैकी, म्हणजे मोठे कुस्तीगीर होते म्हणून. असतील ते कुस्तीगीर. कुस्तीबद्दल आपण काय बोलू शकत नाही आता. दुसरा एक कोणतरी माणूस आहे, तो त्याचा मित्र आहे वाटतं बहुतेक. लयच काय त्याला सांगतो बाबा, मोठा राखीचाही बांधत भरून हागला नाही, एका हिरीचंच पाणी प्याला. हिरीचं पाणी हलवलं असं म्हणलं असं. हा, बरोबर आहे. राईट. एका बारक्या पोऱ्याने पाणी उडी मारायचं, अख्ख्या हिरीतलं पाणी हलणारच आहे ना बारक्या पोऱ्याने उडी मारायची. बरोबर आहे. ते बी यार हवा. आणि सुका पाटील मोठा राकेश म्हणून त्याला. मग रावण कोण होता? बरोबर आहे तुमचं म्हणणं. कुंभकर्ण कोण होता? मग काय, बरोबर आहे. पण कसं आहे माहित आहे का, तुम्ही का जळा लागला हो त्याच्यावरती, हे मला म्हणायचं आहे. कुठल्या यार इंस्टा फेमस करायचं म्हणजे काय सोपं आहे का? भरती करणाऱ्या पोरांचं काय करायचं? मग त्यांना फेमस करा, त्यांना हे करा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बरं, मला एक गोष्ट सांगायची आदर्श जाधव, तुम्ही सारखं सुका पाटलावर काय झालं? ते बांध भरून हागू द्या, नाही तर हिरीतलं पाणी पिऊ द्या, ढवळू द्या, काय करताय तुम्हाला घेऊन द्यायचं? तुम्ही सुका पाटलाची बाजू घेताय. मी कुठं सुका पाटलाची बाजू घेते? आधी सांगते म्हातारी एक आहे ना, तुम्हाला सांगतो, असं म्हणजे एवढं असं सांगते ना, असं डीपली जाऊन, बांध भरूनच हागत होता आणि हीच भरून. मला काय म्हणायचं, तुमच्यात दम नाही का ही हागात असा एवढा? हा काय बांध भरून कोण हागन का? तीच म्हणत आहे मला. अहो बांधव, त्याला म्हणायचं का होतं, बांधव बसून हागायचा. ते उलट बोलतोय. मला पण तसं. तुम्हाला डोकं बिकं नाही का जरा समजून घ्यायला बाबा, ती असं बोलतोय म्हणजे बांधव बसून हागत असेल, बांध भरून नाही, बांधव बसून हागत असेल. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला व्ह्यूजची मतलब आहे, आपल्याला ते सुका पाटलाशी काही मतलब नाही. बरोबर आहे का? तुम्हाला सांगतो. मग ते तुमचं काहीतरी सांगायचं, सुका पाटलाही काय सांगू ना, मला डोक्यात बसलेला माणूस आहे माझ्या. बाहेर काढा डोक्याच्या. नाही काढू शकत ना, ती असलं, ती मात्र एक दुसरा आहे की त्याचा मित्र, ती माझ्या डोक्यात बसले मेन म्हणजे. हा, तिथं काय रील्स काढते, मोटर आहे सुका पाटले काय 35 भाकरी खातून कुठं काय काम करायचं काय. मला तर काय कळलं माहिती आहे का,
सुका पाटील ना असं पाठीभर हागत होता म्हणे आणि ते कसं खाली पाठीभर नव्हता आगत, बांध भरून आगायच तो, पाठीभर नव्हता आगत. म्हणजे असं शेजाऱ्याच्या बांधा आणि एक वापा शेंगा खायचा. मुताचा एक वापा शेंगा काय शेंगा, भुईमुगा शेंगा, शेंगा कसल्या शेंगा भुईमुगाच्या. भुईमुग हा म्हणजे ते खाली एक वाप म्हणजे असं खायचं शेंगा. मग पादत राहू खतरनाक आपल्याला थोडीच माहिती कसा पाच होता. बरोबर पाडला तर घातली अख्ख्या गावात वाजत असेल त्याचा. बरोबर आहे की म्हणलं कसं त्याचं. मला तर काय वाटतं माहित आहे का, आता तुम्ही काय म्हणला पहिल्यांदा मी पण तेवढ्या भाकरी खाऊ शकतोय, मी पण खातो भाकरी तेवढ्या, तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याविषयी? मी भाकरी खाऊ शकतो तेवढ्या, उगत तब्येत बनली काय नाही बरोबर आहे दंडे दिसतंय काय दिसतंय. हा बरोबर कसं वाचतंय बरोबर आहे. आता भरतीची तयारी करता म्हणलं तुम्ही धडधाकड पोर असणार, तर मी कसं आहे बाबा सड पातळ एकदम. काय सांगायचं आहे माझ्या केस जवळून चालली तर इथल्या पाण्याने, काय सांगायचं आहे तुम्हाला. अहो हिथं मी काय म्हणतो, तुम्हाला जर बसवलं 35-40 सुका पाटलाच्या इथं असं वन आहे, तर ते काय म्हणतो कोराडीन वार केलता, त्याचा डोळा राहिला असता कोराडीन वार केल्यावर. बरोबर आहे. इथं खडा लागला ते काट लागला बारीक ते डोळा जातो. बरोबर आहे बरोबर आहे. माझा पण बारक्या पण इथं लागलेला, घातलाय तुम्ही. हा त्यामुळेच गॉगल घातलाय, त्यामुळेच चष्मा लागलाय. तुम्हाला एका डोळ्याला दिसत नसेल मला असं वाटतं. एका डोळ्यानं दिसतंय. कसं माहिती का, असं चष्मा काढल्यानंतर एकच गोष्ट होती की माझा डोळाच उघडत नाही, आणि चष्मा घातला की उघडतो, लगेच उघडतो ऑटोमॅटिक. असं मी येड्यात काढताय मला आता. अहो येड्यात काढायचं काय करताय, हे तुमच्या पुढेच आहे बघा की तुम्ही. आणि काय कॅमेरा दाखवा बरं मग बघा बघा, चष्मा घातला डोळा आला. ते जायला मला एका चष्मा द्या. आणि तुम्हाला सांगतो ही मास्क का घालतो माहिती आहे का मी, बारक्या म्हणजे लहान पुरी म्हातारे पप्पा घ्यायच्या काय, म्हाताऱ्या पुरी सांगतो की म्हाताऱ्या बाहेर पप्पा घ्यायचे तुमच्या. सांगतो की ऐका जरा, फील यायला गेले मला तुम्हाला सांगतो. कसलं फील आलं तुम्हाला? अहो विषय काय झाला माहितीये का, 10वीत असताना म्हणजे मला एक गर्लफ्रेंड होती, आणि तिनं म्हणजे किस केलेली इथं कशी माहितीये का, ती स्वप्नामध्ये. असले स्वप्न पडत का तुम्हाला? मग काय आवय स्वप्न कसं अहो, पडावं, फॉर्च्युनर हत्ती बित्तीस तसं. अहो त्यावेळेस वयच ते होतं माझं 16 वर्ष धोक्याचं म्हणतात ना, ते वय होतं. तुम्हाला सांगतो ऐका थोडं, तुम्ही तुमचं गारण काढू नका, माझं जरा सांगतो. काय झालं विषय माहिती आहे का, स्वप्नामध्ये पुढं माझ्या एक कॅटल लावलेली, जी आपली कॅटल असते ना ती इलेक्ट्रिक कॅटल, आणि ती चालू होती, त्याच्यामध्ये पाणी थोडं तापत होतं वाटतं. मी चालू करून तसंच झोपलेलो, आणि झोपीत मी तिथंच त्यालाच पप्पी घेतली ना, असा विषय झाला. त्यामुळे ही पूर्ण माझं भाजलेलं मित्रांनो. तुम्हाला खोटं वाटत तर मास्क मी काढून ना दाखव ना, पण एखादी स्टोरी बिरी बघा तुम्ही, त्यावेळेस बघा तुम्ही, असा विषय झाला. कळलं का तुम्हाला विषय का? स्वप्न असे पडतात म्हणजे पप्पी तुम्ही त्या कॅटलची पप्पी घेतली तुम्ही. आता तुमच्या नाही का बाबा, पप्पी घेताना गरम लागत नाही बाबा. तुमच्या म्हणजे जिंदगीमध्ये असं काय विषय घडला नाही का बाबा? आता विषय सध्या ट्रेंड चालू आहे रील आपलं सुंदरीचा. सुंदरी म्हणण्यापेक्षा चिचुंदरी म्हणलं तरी आपण एक नंबर होईल, काय विषय नाही. ती लय असे व्हिडिओ आहेत, तुम्हाला दाखवू काय, म्हणजे असं पाक बारदाना गाजवलाय. आणि एकांत गाणंच काढले, गाणं चांगलं तयार केलं त्याने. तुम्ही म्हणा बरं, संजू राठोडला मी भेटून आली म्हणून मी सांगतो, खरं गाणं मस्त काय, ते एक नंबर आहे गाणं आपल्याला. गाणं एक नंबर. हा पण ती एक कडव त्याने एक इथं गाजवलंय ना, ती एकच कडवा गाणं, ती जी त्याची रील्स स्वतःची काढतो, ती फक्त एकाच कडवा गाणं काढतोय. ती काय विषय नाही. या रुक्स रुक सावरिया आईला आपण पण तर रिस्टार सारखं झालंय काय, आपल्याकडे त्यांच्यात काय फायदा आहे मग राव. हे गाणं कसं वाटतं ते कडव बघा तुम्ही. खरंच मला संजू राठोडला यांना भेटायचंय काय. तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदम असा खाऊन जाऊ द्या ना, तुम्हाला सांगतो काय सांगू ना तुम्ही, मला डायरेक्ट संजू राठोडला भेटायचंय. माणूस असा व्हायरल गेला पाहिजे ट्रेनला विषयच नाही, तुम्ही टॉपचा विषय झाला पाहिजे. पहिल्या व्हिडिओ वॉच टाइम पूर्ण 1K सबस्क्रायबर करून धड सबस्क्राईब करून टाका, काय तुमचा पैसा बिसा जात नाही, काय विषय नाही, पण व्हिडिओ खाऊन गेला पाहिजे नुसता. चला लागा तयारीला, दाबून ठोका लाईकचं बटन. 1K फॉलोअर्स, 1K आपलं सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे. चला लागा तयारीला. दाबून सुका पाटला व्हिडिओ गेला पाहिजे. करते काय काय बोलायला नाही, असलं करावंच लागतंय. कळलं काय तुला? चला करा व्हिडिओ शेअर गिर सगळं मस्तपैकी मित्रांना सगळ्या करून टाका शेअर. आणि आपला 10 वाजून 1 मिनिट झालाय रात्रीचा, अलार्म वाजतोय. हा अलार्म कशाचा आहे माहित आहे का? झोपाचा अलार्म आहे. तर झोपतो आता. ह्या अण्णाला काय नाही, नुसतं बॉडी दाखवायचं काम आहे.
कारण आम्ही आहे पोलीस भरती करणारी पोरं. कळलं का तुम्हाला? तुम्ही करताय भरती? आम्हाला लागलो मी आता तुम्ही करताय म्हणलं तुम्ही तर माझं म्हणलं झालं की आपण असं असं म्हणत आहो तुम्ही करताय म्हणून पोलीस भरतीला मिळत नाही बाबा. असं काय तुम्ही आता तुम्ही अलार्म लावला 10 चा की तुम्ही 10 झोपता, आम्ही 12 1 वाजता झोपतो. तिच्या सकाळी 3 ला 4 ला उठतो आम्ही. आम्हाला झोप किती? तुम्ही 10 ला झोपता आणि सकाळी 9 ला उठताय आणि 10 ला उठताय. बरं बरं एकदा 1600 मीटर माझ्या बरोबर पळून बघा. पळा आहो असं चिटकून देणार नाही. गांडीला गाम 200 फुटल, 200 मीटरचा गॅप आहे रे. गांडीला गाम फुटल, गांडीला तुमच्या फुटणार नाही, आमचं नाही हो. असा विषय नाही अण्णा. आपण अशी नसते कोलतो अशी दिसतं असं आपलं. आपल्याकडे असं असते असं गेले सुद्धा कळत नाही 100 मीटर आपलं असं गोळी सारखं गोळी सारखं नाक करते काय. चला तर नमस्कार मित्रांनो, भेटूयात अशा नमस्कार नाही आता गुड बाय म्हणा. गुड बाय. बाय गुड बाय 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 मित्रांनो. सपोर्ट करा आपल्याकडे आपल्याला. बाबा येईल. कारण तुम्हाला सांगतो सपोर्ट करा. तुम्हाला असा व्हिडिओ बघा. तुम्ही जर आमच्या दोघांचा जर सपोर्ट केला ना, आपण खतरनाक व्हिडिओ बनवू. इच्छा येईल कोणाला भेट नाही. आपण तुम्हाला सांगतो कोण कुठला रेस्टॉरंट, कोण आपल्याला धमकी देते, कोण आपण भेट नाही तुम्हाला. फक्त तुमच्या खातीर, तुमच्यावरती आपलं प्रेम आहे. असं सपोर्ट करा ना तुम्ही. आयुष्यपत मित्रांनो काय सांगू ना तुम्ही. आणि तुम्हाला कुठला पाहिजे तो कंटेंट असं म्हणजे लोळू हसवणार आपण. कमेंट करा. जसं कंटेंट पाहिजे कमेंट खतरनाक करा तुम्ही. आणि जसं तुम्हाला पुढचा व्हिडिओ सबस्क्रायबर थांबा. बरं सांगा. तुम्हाला जसं व्हिडिओ पाहिजे तसं कमेंट मध्ये सांगा. तसं दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनला जाईल लगेच हो. कमेंट अशा आल्या पाहिजे ना खून. कमेंटचा विषय निघता. चला मग भेटूयात पुन्हा अशा व्हिडिओ मध्ये. तर आता जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राम राम.